नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा आकडा 38° पलीकडे गेला असून मुंबई आणि उपनगरांमध्ये मंगळवार हा आतापर्यंतचा यंदाच्या वर्षातील उष्ण दिवस ठरला आहे। मुंबईत कुलाबा इथं मंगळवारी 38°C तर सांताक्रूज इथं 39°C इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे। हवामान विभागाच्या माहितीनुसार पूर्वेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे ही स्थिती निर्माण झाली असून या वाढत्या तापमानाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे। पुढील 24 तासांमध्ये मुंबई आणि उपनगरांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला नसला तरीही वातावरण मात्र उष्ण आणि दमट राहणार असल्यामुळे तुर्तास ही होरपळ कमी होणार नाही हे स्पष्ट होत आहे। राज्यात उष्णतेच्या झळा दिवसागणिक आणखी तीव्र होत असल्यामुळे गरज असेल तरच दुपारच्या वेळी बाहेर पडा, अन्यथा सकाळी सूर्य डोक्यावर येण्याआधी किंवा सूर्य मावळतीला गेल्यानंतर घराबाहेर पडण्याचा सल्ला नागरिकांना दिला जात आहे। राज्यात एकीकडे उष्णता चिंताजनकरित्या वाढत असतानाच दुसरीकडे धुळे आणि निफाड इथं किमान तापमान 14 ते 15 अंश दरम्यान आहे, ज्यामुळे कमाल आणि किमान तापमानाचा मोठा फरकही पाहायला मिळत आहे। तसेच महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी क्षेत्रासह ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि या जिल्ह्यांना गेल्या 48 तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे। ज्यानंतर येत्या 24 तासात इथं हवा उष्ण आणि दमट असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। विदर्भातही परिस्थिती वेगळी नसून नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ इथं सूर्यकिरण आणखी तीव्र होत असून तापमानाचा पारा सुद्धा 37°वर पोहोचला आहे। हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार या होरपळीपासून राज्यातील नागरिकांना इतक्यात तरी दिलासा मिळणार नाही। दुपारी 12 ते 4 या वेळेच उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन यंत्रणा करत आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।